ग्रामीण जीवनामध्ये आपल्याला दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी एक गोष्ट म्हणजे इंधन. उदाहरणार्थ सरपण, रॉकेल इत्यादी. सरपण आणण्यासाठी दूर जावं लागतं. भर उन्हात घाम गाळून लाकडे तोडावी लागतात. मग ती लाकडे गोळा करून आपण आणतो. चूल पेटवल्यानंतर आपलं स्वयंपाकघर पूर्ण धुराने भरून जातं. यामुळे आपलं आरोग्यही बिघडतं. सरपण नाही मिळालं तर आपण रॉकेलचा उपयोग करतो, पण आता तेही महाग झालंय. सरपण मिळवण्यासाठी आपण झाडे तोडतो. ज्या झाडांमुळे आपल्याला अन्न, हवा, फळ, फूल आणि हिरवीगार सावली मिळते, तीच झाडे आपण तोडतो. झाडांमुळे व जंगलामुळे निसर्गाचे संतुलन होते. यामुळेच तर पाऊस पडतो. पण आपण स्वतःच्या स्वार्थासाठी झाडे तोडली, जंगल नष्ट केले. तुम्ही म्हणाल, यावर काय उपाय आहे? आम्हाला तर सरपण रोजच लागतं. यावर उपाय आहे. तोही एक सोपा आणि स्वस्त असं एक इंधन जे आपल्याकडे कायम होतं आणि अजूनही आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आणखीन इंधन स्रोत मिळतात, जे सर्व स्रोतांचं उगमच आहे. आणि ते इंधन म्हणजे आपला सूर्य. आपण सौरचुलीचा उपयोग करू शकतो. सौरचूल ही सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी चूल आहे. पैसा नको, लाकूड किंवा कोळसा वापरायची गरज नाही. आरोग्यासाठीही चांगलं. याला मर्यादा एकच आहे, ती म्हणजे ढगाळ वातावरण. परंतु भारतात वर्षातून 255 दिवस सूर्यप्रकाश असतो. आपण सावलीत राहून सूर्याचा उपयोग करून घेऊयात. वॉटर या संस्थेने प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीतल्या लहान मुलांना जेवण पुरवण्यासाठी अशाच सौरचुली आणल्या आहेत. सौरचुलीची मूळ रचना म्हणजे घोटीव ॲल्युमिनियमचं तावदान असलेलं भांडं असतं. सौरचुलीमध्ये सूर्यकिरणांचं एकवटणं हे तत्व वापरलं जातं. मग उष्णता मिळून तो भाग खूप तापतो. ही सौरचूल एका वेळेस 40 प्रौढ व्यक्तींना जेवण घालू शकते. मुख्य म्हणजे प्रेशर कुकरचा वापर केल्यास वेळही खूप वाचतो. सौरचुलीमुळे एका तासात 5 किलो तांदळाचा भात तयार होऊ शकतो. यामुळे सौरचूल वापरणाऱ्या व्यक्तीचा भरपूर वेळ वाचतो. कुकरकडे सारखं लक्ष द्यायची गरज नसते. दर 10 मिनिटांनी फक्त किंचित हलवलं तर चालतं. आपली नेहमीची पद्धत आणि सौरचूल या दोन्हीमध्ये वेळ तर अंदाजे सारखाच लागतो आणि बाकीच्या गोष्टीही करायला आपल्याला वेळ मिळतो. सौरचुलीवर तयार केलेल्या जेवणाच्या चवीमध्ये काही फरकही नसतो. बाहेर कितीही थंडी किंवा उकाडा असला तरी सौरचुलीला बाहेरच्या तापमानाचा काहीही फरक पडत नाही. हिमालयातल्या गोठणाऱ्या थंडीत सुद्धा ते व्यवस्थित चालते. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत सौरचूल एक उपयुक्त उपकरण आहे आणि वर्षातून 8 महिने दुसऱ्या कुठल्याही इंधनाशिवाय किंवा उपरी खर्चाशिवाय चालते. सौरचुलीचा वापर करून आपण पर्यावरणाचा समतोल राखतो.